नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की ईव्ही गाडी तुम्ही खरंच घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की काय रिअल लाईफ एक्सपिरियन्स देखील सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला डिसिजन मेकिंग करायला प्रॉब्लेम येणार नाही की तुम्हाला ईव्ही घ्यायला पाहिजे की अदर इंजिन ऑप्शनकडे जायला पाहिजे. तर ईव्ही गाडीच्या तोट्याबद्दल आपण आता बोलूया. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर DDIS मराठीला 100% सबस्क्राईब करा. आपण एकदम तुम्हाला मराठी भाषेतून ऑटोमोबाईल कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करतोय. फक्त तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दाबायचे. तर ईव्ही गाडीचा सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गाडी खरेदी करता, तुम्ही हा विचार करता की गाडी तुम्ही आता घेतली आहे, तर तुम्ही थोडेसे जास्त पैसे देऊन त्यानंतर तुमची गाडी फुकटच चालणार आहे असा तुम्ही विचार करता. पण तसं काही रिअल लाईफमध्ये होत नाही, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. कारण की ईव्ही गाडीचा विषय असा आहे की तुम्ही जास्त अमाऊंट एक तर पे करता, त्याच्यानंतर तुम्ही जर कुठे सपोज फिरायला जर गेले तर तुम्हाला तिथे चार्जरचं बिल देखील पे करावं लागणार आहे. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर सर्वांना माहिती आहे बिल तुम्हाला कमीच येणार आहे ईव्ही गाडी चार्जिंग करण्यासाठी. आणि जर तुम्ही सिटीमध्ये जर राहत असाल तर सिटीमध्ये आणखीन एक प्रॉब्लेम असा येतो की तुमची जी सोसायटी असते किंवा तुमचा एक इंडिव्हिज्युअल बंगला वगैरे असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण तुमची जर सोसायटी असेल तर त्या सोसायटीमध्ये तुम्हाला परमिशन घेऊन त्यानंतर केबल टाकून तुमच्या पार्किंगमध्ये ते चार्जर घ्यावा लागतं. त्याचा देखील ॲडिशनल कॉस्ट ईव्हीच्या गाडीमध्ये ॲड होतोय. हे देखील लोक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देत नाही. आणि आणखीन एक अशी गोष्ट जी माझ्यासोबत प्रॅक्टिकली घडलेली आहे ती म्हणजे ईव्ही गाडी चार्ज करताना जे चार्जर असतं त्याच्यावरती 2-3 लाईट असतात आणि ते लाईट इंडिकेट करत असतात की गाडीला अर्थिंग भेटते की नाही भेटते. तर गाडीला अर्थिंग जर भेटत नसेल म्हणजे तुम्ही ज्या सॉकेटमधून घेताय, वीज घेताय, तिथे जर अर्थिंग जर अवेलेबल नसेल तर तुमची गाडी चार्ज होणार नाही. त्यासाठी तुम्हाला गाडीच्या आधी गाडी घेण्याआधी अर्थिंगचं कनेक्शन आधी करून घ्यावं लागणार आहे. त्यानंतरच तुमची गाडी चार्ज होणार आहे. हा देखील मेजर प्रॉब्लेम आहे आणि बरेचसे जण हा प्रॉब्लेम फेस करतात. ज्यांच्याकडे ईव्ही गाडी आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या देखील सोबत असा प्रॉब्लेम झालेला आहे का. आणि पुढचा एक प्रॉब्लेम, आणि हा थोडासा कन्सर्निंग असू शकतो काहींच्या मध्ये, ठीक आहे. तो विषय असा की तुम्ही गाडी जर आत्ता घेतली तर 15 वर्षांनी जर तुम्ही ती गाडी म्हणजे तुम्ही ठेवू शकत नाही, ती गाडी तुम्हाला ती स्क्रॅपमध्येच द्यावी लागणार आहे. कारण की ईव्ही गाड्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे बॅटरी पॅक. आता बॅटरी जर खराब होते 100%, तुम्ही तुमचा मोबाईल जरी जुना झालेला असेल तरी तुम्ही अनुभवला असेल मोबाईलची चार्जिंग जास्त वेळ टिकत नाही. तर हा एक तोटा आहे की गाडी तुम्हाला स्क्रॅपमध्येच द्यावी लागणार आहे. आणि पुढची एक गोष्ट की ज्यावर बरेचसे लोक म्हणजे असा विचार करतात गाडी घेताना की मी एकदा ईव्ही गाडी घेतली, मला आता काहीच खर्च नाही. तर हे तुम्ही डोक्यातून काढून टाका, तुम्हाला 100% खर्च येणार आहे. ईव्ही गाडी घेतली म्हणजे तुम्ही फक्त गाडीमध्ये इंजिनऐवजी बॅटरी आणि मोटर आहे. बाकी तुम्हाला जे स्टेअरिंग कॉलम आहे, त्याच्यानंतर बुशेस आहेत, बेरिंग्स आहेत, याचा तुम्हाला खर्च येणार आहे. आणि बाकीचे जे फ्लुइड वगैरे आहेत त्यांचा देखील तुम्हाला खर्च येणार आहे. आणि ब्रेक मेंटेनन्समध्ये तुम्हाला ब्रेक पॅडचा देखील सर्व्हिसिंगमध्ये खर्च येणार आहे. हे तुम्ही आधीच डोक्यात ठेवा. कारण की तुम्हाला जर वाटत असेल तुमचा खर्च कमी करण्यासाठी तुम्ही ईव्ही गाडी घेताय तर तुमचा हा एकदम चुकीचा निकष आहे. आता ईव्ही गाडी घ्यावी कोणी हे सांगतो. ईव्ही गाडी ज्यांची डेली रन 50 ते 60 किलोमीटर आहे, 50च्या पुढे किती पण असू दे, पण 50च्या पुढे त्यांचा डेली रन आहे, त्यांच्यासाठीच ईव्ही गाडी परवडते. कारण की तुम्ही ईव्ही गाडी जर घेतली तर तुम्हाला जेवढं डिझेल आणि पेट्रोल लागणार आहे ना तेवढं तर ते तर वसूल होतंच. आणि एका चार्जमध्ये तुम्ही आता ऑफिसवरून किंवा तुमचा बिझनेस असेल त्या ठिकाणावरून तुम्ही वापस आले, तुम्ही रात्री गाडी चार्जला लावून दिली, त्याच्यानंतर तुम्ही सकाळी उठून परत गाडी घेऊन जाऊ शकता. हा असा विषय आहे. 100% तुमचं जर 50च्या वर रनिंग असेल डेली तरच तुम्ही ईव्ही गाडी घ्या, असं मी तुम्हाला 100% सांगतोय. आता तुम्ही म्हणता ना मी पंच ईव्ही घेऊ कमी पैशात, आमचं येणं जाणं फुकट होईल. तुमचं येणं जाणं फुकट कधीच होणार नाही. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 100%
बाकीचा ब्रेक पॅडचा आणि टायर मेंटेनन्स अशा बऱ्याचशा गोष्टी गाडीमध्ये असतात. त्याचा 100% तुम्हाला खर्च येणार आहे म्हणजे येणार आहे. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. बऱ्याचशा जणाला वाटतं ईव्ही गाडी म्हणजे एकदा घेतली खर्च नाही, पण ईव्ही गाडीला सुद्धा खर्च आहेत. माझा एक बेस्ट ऑप्शन होतं ईव्ही गाडीऐवजी. पेट्रोल प्लस CNG जर गाडी घेतली तुम्ही तर तुम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि बऱ्याचशा गोष्टी घाटामध्ये पिकअप देत नाही आणि गाडी जास्त पॉवरफुल वाटत नाही. हे पेट्रोल प्लस CNG गाडीमध्ये होतं. जे डिझेल गाड्या होत्या, मी एक व्हिडिओ देखील बनवला होता, डिझेल गाड्या घेऊ नका. ज्यांना आवड आहे त्यांनी 100% डिझेल गाड्या घ्या. कारण की ईव्ही गाडी घेण्यापेक्षा डिझेल गाडी कधी पण परवडली. तुम्हाला म्हणजे असं ताटकळत तुम्ही थांबू शकत नाही, कुठे चार्जिंग संपली आता गाडी उभी राहिली असं होऊ शकत नाही. आणि डिझेल इंजिन ॲव्हरेज देखील चांगलं देतात. फक्त ते थोडासा DPFचा प्रॉब्लेम वगैरे ॲड झालाय. तो व्हिडिओ मी बनवला आहे, तुम्हाला वरती आय बटनमध्ये मी व्हिडिओ टाकतो, तर तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा. आणि ईव्ही गाडीचा असा विषय, तुम्हाला ती कधी पण कोणता पण प्रॉब्लेम देऊ शकते. आत्ता एक महिंद्राची B6 पेट घेतला होता तुम्ही, भर रस्त्यात पेट घेतला. महिंद्राच्या गाड्यांमध्ये आतापर्यंत असा इन्सिडेंट झाला नव्हता, पण हा फर्स्ट टाइम झालाय. तर ईव्ही गाड्यांचा तो एक धोका आहे, म्हणजे तुम्ही बॅटरीवरती बसून चालताय ना, तुमच्या खाली पूर्ण बॅटरी आहे. आता आपण बऱ्याचशा घटना बघतो की मोबाईलची बॅटरी अचानक फुगते, त्याच्यानंतर फुटते. पण तुम्ही एका ईव्ही गाडीच्या बॅटरीवरती बसून चाललाय, सपोज देव ना करू तुमची गाडी कुठे टच झाली किंवा ॲक्सिडेंट झाला, तर त्या बॅटरीने जर पेट घेतलं तर काय, कोणाची जबाबदारी? आणि माझं असं मत आहे की ईव्ही गाडीने प्रदूषण कमी होतं वगैरे काहीच नाही. जे बॅटरी तयार करायला ईव्हीचे जेवढं प्रदूषण होतं ना, तेवढी पेट्रोल आणि डिझेल गाडी तिच्या अख्ख्या लाईफ स्पॅनमध्ये एवढं प्रदूषण करत नाही, तेवढी ईव्ही गाडी त्याच्या बॅटरी बनवण्यासाठी करते. तर तो तर भागच वेगळा आहे. इन्व्हायरमेंटचा विषय सोडून द्या, तिकडे होतंच प्रदूषण. आपल्यासाठी 50 ते 60 किंवा 100 पर्यंत जर रनिंग असेल तर तुम्ही चांगल्या बॅटरी पॅकची ईव्ही गाडी 100% घेऊ शकता. आणि घ्या तुम्ही, रिकमेंड आहे तुमच्यासाठी. विषय असा आहे की तुमचे पैसे वसूल होणार आहेत. जर तुमची रनिंग कमी असेल आणि तुम्ही ईव्ही गाडी घेताय तर ती गाडी तुमच्यासाठी नाही आहे. तुम्ही आत्ताच एक गोष्ट लक्षात घ्या, कारण की तुम्हाला तो मेंटेनन्स पण परवडणारा नाही आहे आणि तुम्ही एक्स्ट्रा पैसे देखील देताय. आता ईव्हीचा असा विषय आहे की गाडीमध्ये कधी कोणता फॉल्ट येईल सांगू शकत नाही. आता एक गाडी होती सपोज ओळखीतली आपल्या, कर्व ईव्ही होती, टाटा कर्व ईव्ही. गाडी फक्त 1-2 आठवडे जुनी होती. गाडी पार्क केली आणि गाडीमध्ये इलेक्ट्रॉनिक हँडब्रेक होतं. आता गाडीचं इलेक्ट्रॉनिक हँडब्रेक लावलं, गाडीमधून उतरले, बाहेर गेले, परत गाडीमध्ये आले, तर गाडी चालू होत नव्हती आणि गाडीचं जे हँडब्रेक होतं ते सुद्धा डिसएंगेज होत नव्हतं. विषय एवढाच की गाडी डॅशबोर्डवरती एवढंच दाखवत होती, क्रिटिकल सिस्टम एरर. आता टाटाची सर्व्हिस तुम्हाला तर माहितीची कशी आहे. तर टाटाची सर्व्हिस सेंटरला फोन लावला, त्या असिस्टंट नंबरवरती फोन लावला. त्यांचं असं म्हणणं होतं, तुम्ही बॅटरीचं टर्मिनल आहे ना, बॅटरीचं टर्मिनल काढा, परत बसवा. ठीक आहे म्हणलं, बसून पाहू, तुम्ही सांगताय तर तुम्हाला माहित असेल थोडंफार त्याच्यातलं. तर आपण ते बसून काढून परत बसवलं, तरी काही इश्यू सॉल्व्ह झाला नाही. बरं झालं गाडी रस्त्याच्याकडे होती. टाटाच्या टोईंग व्हॅनला फोन केला, तुम्ही गाडी घ्या शोरूमपर्यंत, आणि काय झालंय गाडीला एक तपासून आम्हाला सांगा नेमकं काय झालंय गाडीला, नाही का. पण ते आले, आज 12 वाजता गाडी बंद पडली दुपारी, तर ते आले दुसऱ्या दिवशी 12 वाजता. तर ते दुसऱ्या दिवशी आले, गाडी जर रस्त्याच्या मध्ये बंद पडली असती तर काय केलं असतं, कारण की हँडब्रेक देखील डिसएंगेज होत नव्हतं. माझं असं एक सिंपल मत आहे, जेवढ्या जास्त टेक्नॉलॉजी, जेवढे जास्त इलेक्ट्रॉनिक्स, तेवढ्या गाडीमध्ये तुमच्या कॉम्प्लिकेशन 100% येणार म्हणजे येणार. गावामध्ये लोक बोलेरो उगाच घेत नाही. बोलेरो घेण्यामागे काहीतरी कारण आहे. गाडीमध्ये बॉडी रोल आहे, सर्व आहे, पण गाडीमध्ये इलेक्ट्रॉनिक जास्त नाही आहे. तुम्ही गाडी पाण्यात घाला, कशात पण घाला, गाडीला काहीच होत नाही आणि जास्त सर्व्हिसिंगचा खर्च पण येत नाही. याच्यासाठी लोक बोलेरो घेतात. आपला ईव्हीचा मुद्दा होता, तर एवढंच सांगतो की तुम्हाला ईव्ही गाडी घेण्याआधी तुम्ही चांगला बारीक हे बघा, चांगले रिव्ह्यू बघा ईव्हीचे, ईव्ही गाड्यांचे सर्व रिव्ह्यू बघा. तुम्हाला कोणता बॅटरी पॅक निवडायचा ते आधी ठरवा आणि त्याच्यानंतरच ईव्ही गाडी घ्या. आणि तुमचा खरंच ईव्ही गाडीसारखा आहे का हे एकदा बघा.
आता थोडंसं बोलण्यात चुकलं, EV होतं ते UV झालं, ठीक आहे, तेवढं समजून घ्या आणि आपल्या चॅनलला 100% सबस्क्राईब करा. धन्यवाद.